नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. सध्या आमचे भाऊ गेले हॉटेलवर. आम्ही आता जरा चेहरा वगैरे किंग केला. क्लीन केला. काय केला? स्किन क्लीन. एवढं काही आम्हाला जमत नाही इंग्लिश. आमचा रोट्या पाणी मारतो. हे आमचं डिपार्टमेंट आहे. Yes. हे इथं काय म्हणते त्याला? याला तंदूर म्हणतात. तंदूर. सर्व 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 प्रकारचे आयटम मिळतील आमच्या इथे. हा शाही पनीर सर्व झालं, पनीर टिक्का, हा तंदुरी, सब, जवार बाजरा सब. आता जे ऑर्डर मारतील तुम्ही ते सर्वांनी दाखवतो. या हॉटेलचा लाभ घ्या. पत्ता सांग. इकडे समोर असं इथं लाईट आहे जरा. हा पत्ता सांग आपल्या हॉटेलचा. हॉटेलचा पत्ता आहे समोरून सरळ बाळापूर मार्गे पेट्रोल पंपाच्या बाजूला श्रीयश हॉटेल वाडेगाव. प्युअर व्हेज. तरी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि एकदा चवीचा आनंद लुटा. प्युअर व्हेज. Pure veg. दोन हॉटेल आहेत मामाचे. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज आणि एक प्युअर व्हेज. प्युअर व्हेज 100%. 100%. क्वालिटी आणि क्वांटिटी यावाच लागते. थाळी बिळी नाही का इथं? नाही ना, थाळीची प्रोसेस सध्या चालू आहे एका बरी, पण आता करू लवकरात लवकर चालू. सध्या जरा प्लॅनिंग चालू आहे त्याच्याबद्दल. नवीनच काहीतरी मार्केटमध्ये. आता पोमू रोट्या बिट्या मारताना हे दाखवतो तुम्हाला. भाजी बिजी बनवताना फुल स्टाईलिश असं कडक कडक मध्ये आग बी काढता येते डायरेक्ट. बिलकुल. दाखव पब्लिकला. दाखवू नका. मॅनेजर काउंटर इथं सिटिंग आहे. इथं फॅमिलीसाठी म्हणजे वेगळं केलं आहे, करून ठेवलं आहे. समोर वगैरे गार्डन वगैरे केलं आहे. कूलर लावलेत उन्हामुळं. म्हणजे काय हेच आहे डायरेक्ट. आणि इथं बाहेर पण सिटिंग आहे. बाहेरून दाखवतो तुम्हाला हॉटेल. तर सकाळी नाश्त्याचं आहे. कोणते कार्यकर्ते आहेत तुम्ही? श्रीयसचे? हा, आम्ही श्रेष्ठचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही काय करता? आम्ही रोट्या मारतो हां आणि भाज्या वगैरे बनवतो. हां. आणि वगैरे तुम्ही? आम्ही वेटरशिप करतो बा. हां. तुम्ही? आम्ही नाश्ता काढतो. नाश्ता. समोसा, अलवडा, कचोरी, हां. मुंगवडा, भजे, पकोडा. किती वाजता चालू होते सकाळी? 5 वाजता. सकाळी? हा, 5 वाजतापासून 7 वाजता माल निघते. हां. 7 वाजतापासून 1 वाजेला हां. नाश्ता. हा, नाश्ता. त्यानंतर बंद. त्यानंतर बंद. हे हॉटेल आहे. इथं समोरच पेट्रोल पंप आहे. HP पेट्रोल पंप. हे श्रीयस हॉटेल. इथं हे बाहेर गार्डन करून ठेवलं आहे. इथं साईडला जागा पण आहे. इथं ते वस्तात पहिलेच घेतले. इथं बाथरूम बनणं चालू आहे. म्हणजे आताच हॉटेल तसं इथं टेबल लागल्यावर दाखवतो तुम्हाला. काउंटर मी सांभाळणार आहे. जेवताना खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते बाजरा भाकर. मी खूप छान पद्धतीने मारतो. आपल्या भाषेत कारण की इतके जरा आगीत टाकू, एवढ्या आगीत मी हात टाकू राहिलो असं काही. पहिले हे लोक. इमोशनल. मी आता बाजरा भाकर मारलेली आहे. आता टेबलवर जाणार आहे ते दुसऱ्या इथं दुसऱ्या हॉटेलवर. तर मला कॉल पण येत आहे. तर मी कॉल घ्या उचलून राहिलो. भाकर बघा किती बेस्ट भाकर बनवली बघा भाकर. आणि या भट्टीत हात घालतो. किती खूप कष्ट करतोय. फळ मला भेटणार नाही. नाव सांगा तुमचं. माझं सुमित सावतेकर. आता हे आपल्याला गाणं ऐकवणार आहेत. बोला. उसने पालों का ओ साहिबा, उसने पहाड़ों का क्या कहना के 12 महीने
भीगा मौसम भीगी रातें ये समा है मीठी बातें अंदर है शोला बाहर है पानी होने लगी है धड़कन दीवानी. एक नंबर. कुठनं शिकले कोण? आणि मी असंच पहिले ते ऑर्केस्ट्रा वगैरे म्हणजे जात होतो हां आणि मग तिथे मी ऑर्गन वाजवायचो हां म्हणजे ऑर्गनचं बँड नंतर मग तिथं खास खास सिंगर होते माझ्यापेक्षा तिथं थोडं ट्रायल करून म्हणजे एखादं एक दोन गाणं गाऊ. छान होता आवाज, छान होता. कोमू भाजी मारते. कोणती भाजी बनवतोय? काजू करी हा काजू करी. ते हे टेबल रेडी करते ते. एक टेबल लागला. हो तुम्हाला नाही येत का गाणं? नाही बा आपल्या घर नाही. किचन मध्ये काम चालू आहे आता. टेबल लागायला चालू झाले. किती वाजले? 8 वाजलेत. आता इथून पुढं टेबल चालू असतीलच ना? हा आता चालू होतं. हां कोमू आपला नुसतं जाळ धूर करतोय. किती वर्ष झाले तुम्ही हॉटेल लाईनमध्ये? म्हणजे 10-15 वर्ष. बाबो. 5 रुपये रोजापासून काम करणार. किती रुपयापासून? 5 रुपये. 5 रुपये रोज? हो. मग झाला 10 रुपये. हां 7 रुपये हप्ता. हां मग त्यापुढे धीरे धीरे चालू होत गेला. वाढत गेला का? हा वाढत गेला अजून. पहिल्यापासून तुम्ही हेच करताय का रोट्या हा. वगैरे? रोट्या वगैरे सोबत. हां मग धीरे धीरे नाश्त्याचं वगैरे शिकलो. मग तंदूर शिकलो. हां मग भाज्या बनवणं शिकलो. हां लग्न कार्यात बुंदी काढायला जातात. पहिले बुंदी सुद्धा हां आणि बुंदी उपसल्यावर मग धीरे धीरे बुंदी काढणं शिकलो. हां मग शेव मारणं शिकलो. शेव बी काढत जा. हां मग धीरे धीरे भाज्या गिज्या सगळं येतात. हो. आता मी 600-700 रुपयाचा माणूस झालो. प्रगती झाली. हो. चला भाजी झाली. भाजी नाव काय? हे पनीर भुर्जी करी. पनीर कोण? भुर्जी म्हणतो काजू करी. कोमू पुरीचा लाडका चॉकलेट बॉय. टेबल नाहीत आता तर कोमू आपला तयारी करून ठेवतोय. पहिलंच पीठ मळून ठेवतोय. कशाचं आहे ते? हे ज्वारी भाकर भाकर रोट्याचं आहे का? रोटा हे तंदूर रोटी. तोंडात काय? तोंडात मावा. नागपूरचा मावा आणि देणं मला जर्रा. टेबल तर झाला. एकच टेबल लागला होता तो पण झाला. आता रिकामाई सगळं. जशी जशी रात्र होणार तसे तसे टेबल येणार. बरोबर आहे ना? 10च्या नंतर पॅक राहील होते. हां सध्या आता रविवार आहे ना. हां जास्त करून तर नॉनव्हेजवर गर्दी राहते आज. आता का नॉनव्हेजवर? तर आम्ही आलो आहे व्हेजवर. नॉनव्हेजवर मामा आहे. थंडासाठी पण इथं कॅमेरा क्वालिटी थोडीशी लो येत असेल कारण की आपला एक्सेसमध्ये काढतो आहे मी. कारण की ऑप्शन नाही आपल्याकडे का स्टोरेज वगैरे तर नाहीच आहे. तरी पण कसं मसं काढतो आहे. कोमूचं लग्न नाही झालं. पोरगी बघ कोमूचं लग्न झालं. एखादी पोरगी असेल तर खरंच बघा. खूप दिवस झाले. लग्न होऊन एक पोरगी दिला. प्रँक होता का तो? प्रँक केला होता कोमूनी. तसं तर अजून लग्न बाकीच आहे माझं. जर तशी एखादी पोरगी तर बघा माझ्यासाठी. मग तुला पोरगी कशी पाहिजे सांग बरं. गोरी नसलीच चालते. काळी असलीच चालते थोडीशी. हां पण घर सांभाळणारी हवी आहे. गाव सांभाळणारी नाही. तू किती बी गाव सांभाळणारा असला तरी चालतंय. काही झालं तर मी माणूस आहो ना. वा क्या सोच है रे तेरी. टेबल काहीच नाही तिथं. पोमू बसलाय. टेबल रस्त्याने येत. रस्त्याने येत का? मी इथं बसलोय काउंटरवर. हॉटेल बंद करायला 12 वाजता. तर मी मामासोबतच जाणार आहे 12 वाजता रात्री. टेबल आलाय. 4 व्हीलर आली. नॉनव्हेजवर चालले. चिकन मटन आले 10च्या पुढे येतील नाही तर येतात नाही. हा का? आता नॉनव्हेजचे जेस्टी आली. ते आता गेला तो टेबल. तो तो नॉनव्हेज. नॉनव्हेज आलं. हा का? हो. एक मोठी गाडी आली. काय माहिती आता नॉनव्हेजवर जाती का व्हेजवर आपल्या इथे येते.
नॉनव्हेजवर म्हणजे तसं तिथं पार्किंगला आहे, पण मामा म्हणले असतील इथं लावा पुढं पार्किंग. काय माहिती तिथं थांबल्यात येतात वाटते. दाखवतो तुम्हाला मी रोटी मारून दाखवतो तुम्हाला आता. तेल लावले आता. आपल्याला नाही जमत ते. मी हात वगैरे धुतले. आता काउंटरवर बसले. एक टेबल आलाय तर भाजी तयार झाली. पार्सल पोमू बसतात. चलो जल्दी टेबल लग गए. रेडी जाळशील रे तोंड. आग से खेलताय. मसाला बघतं का नाही त्या मसाल्याला. 11 वाजलेत. गिऱ्हाईक आता झाले सगळे. मी आता असं बसलो इथं. पूर्ण हॉटेल खाली. त्यांचं नियोजन चालू आहे. झालं का नियोजन? नियोजन झालं आता. आता नियोजन झालं मूड घ्यायला लागेल. मुरल्यानंतर मग जेवण चालू होणार. सध्या पुलप गिल्प लावल्यावर मस्त पद्धतशीर नेकाळची मस्त आरामशी जेवण करायचं. टेबलावर बसून नाही, खुर्च्या बाजून घेऊन त्याच्या खाली. नियोजन कसं झालं? नियोजन एकदम पद्धतशीर झालं. रोज असते का नियोजन? हा रोजच. 11-11:30 12 वाजले की नियोजन चालू. गावात गेले, गावातून आले, अंदर भुशाचं कोपच्यातून बाहेर निघायचं. बाहेर आले की शांतपणे खुर्चीवर बसायचं. तंबाखू घोटायचा, खायचा. 15-20 मिनटं थांबायचं. लाईट गिटं बंद करायचे. नंतर अंदर यायचं. आपापल्या तंदूर घ्यायच्या, ताटं घ्यायचे आणि बसून राहायचं. धन्यवाद. दोन्ही कार्यकर्ते. नियोजन म्हणजे कळलंच असेल तुम्हाला कसलं नियोजन. तसं तर आता काही काम राहिले नाही. एखादा टेबल आला तर बघत राहा पुढं. दाखवूनच तुम्हाला. घरी जायला तसे 12 12:30 1च वाजतील. बघतच राहा. जेवण डायरेक्ट झोपलोच. टेबल वगैरे होते म्हणून शूट घेता आलं नाही. नमस्कार. टेबल वगैरे तर लय होते, पण व्हिडिओ वगैरे तर काही घेतला नाही. त्यात उशीर बी झाला आम्हाला. 12:30 वाजले होते. आणि टेबल तेव्हापासून चालू होते 12:30 वाजता. मग शेवटचा एक टेबल होता तो झाला. मी पण तिथं जेवण वगैरे केलं, आलो घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शून्यातून आलोय मी दशकात जाणार.